उद्धव ठाकरेंची 4 वाजता पत्रकार परिषद. नागपूर विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेणार. कोकणातल्या हापूस आंब्याच्या जीआय मानांकनावरून भास्कर जाधव आक्रमक. हापूसचं मानांकन का काढताय? हवं असल्यास गुजरातला जाऊन राहा, जाधव भडकले. विदर्भ मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाला निधी मिळत नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवार आक्रमक. फक्त हुरडा खाऊन परत जाल याला अर्थ नाही. मुनगंटीवारांना सरकारला पुन्हा एकदा घरचा आहे. राज ठाकरेंवर ठाणे न्यायालयातील सुनावणी पूर्ण. तुम्हाला गुन्हा मान्य आहे का? न्यायालयाचा सवाल. तर गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंचं उत्तर. नागपूरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. नागपूर विधान भवनामध्ये पार पडणार बैठक. महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती. संदीप देशपांडेंनी घेतली मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची भेट. पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईची मागणी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली अमित शहांची भेट. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. आगामी मनपा निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. सूत्रांची माहिती. मुंबई ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत भाजप सेना एकत्र लढणार. मुंबईत शिवसेनेनं मागितलेल्या 227 पैकी 90 ते 100 जागा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ माझ्याकडे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा दावा. सत्ताधारी आमदारांच्या व्यवहारांच्या सखोल चौकशीची केली मागणी. अजामीनपात्र अटक वॉरंट प्रकरणी बच्चू कडूंना दिलासा. कडून विरोधातील अटक वॉरंट कोर्टाकडून रद्द. कडूंनी कार्यकर्त्यांसह 2018 मध्ये केलं होतं आंदोलन. भिवंडीच्या पडघाजवळ बोरिवली गावात छापेमारी. एटीएस आणि ईडीच्या पथकाकडून काही घरांवर छापे. प्रचारात महापुरुष आणि संतांचे फोटो वापरण्यावर बंदी आणा. हिंदू जनसंघर्ष समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. पॅम्पलेट्स, बॅनर, फलकांवर संत महापुरुषांचे फोटो वापरतात. सांगलीमधल्या अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 डिसेंबरला. कॅन्सर झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरून काढलं. पुण्यातल्या आयटी कंपनीचा निर्दयीपणा. कॅमरझोन आयटी पार्क बाहेर पीडित तरुणाचं आमरण उपोषण. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना घेतलं ताब्यात. थायलंडमधून लुथरा बंधूंच्या मुसक्या आवळल्या. वाईनच्या दराचा भडका उडण्याची शक्यता. वाईन उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज. तरुणाला टोळक्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण. जालन्यातल्या भोकरदन नाका परिसरातली घटना. नाशिकमध्ये 15,000 नवी झाडं लावली जाणार. शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 15 फुटांची झाडं लावणार. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची माहिती. एमपीएससी आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी. अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता. भारत दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा T20 सामना. न्यू चंदीगडच्या मैदानामध्ये रंगणार सामना.